आज आपल्या ह्या निवडणुकीच्या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले भुसावळ विधानसभेचे आमदार आणि आपल्या राज्याचे मंत्री आदरणीय संजू भाऊ, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय चंदू अण्णा, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले आमदार राजू मामा, इथे उपस्थित असलेले अमोलदादा, मंगेशदादा, इथे आपल्या जळगावच्या खासदार माझ्या सहकारी आदरणीय स्मिताताई व सर्व सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले नगर अध्यक्षाचे सर्व उमेदवार आणि जे आपल्या बिनविरोध निवडून आलेच्या साधना, त्याचप्रमाणे रजनीताई आणि माझ्या समोर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्यातनं आलेले सर्व बंधू भगिनींनो, सगळे आपले उमेदवार, आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण की आपल्याला आठवत असते की मार्ची म्हणजे विधानसभेच्या इलेक्शनला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, कारण निकाल आला आणि लोकसभेच्या निवडणुकीला 1.5 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि ह्या निवडणुकीनंतर ही आपली पहिली सभा ह्या नगरपालिका नगर परिषदच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये इथे आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय गिरीश भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली आज इथे होत आहे. आणि आनंद आहे या गोष्टी की आज व्यासपीठावर बसणाऱ्यांची संख्या महिला उमेदवारांची जास्त आहे. आणि माझ्या डाव्या बाजूला जरी बघितलं तर ह्या सगळ्या बसलेल्या आमच्या महिला उमेदवार आहे. म्हणजे हे म्हणायला हरकत नाही की 2029 मध्ये पुरुषांसाठी मला असं वाटतं की 1, 2, 3च खुर्च्या इथे उरतील, बाकी सगळ्या जागा आमच्यासाठी राहतील. आणि जिल्ह्यामध्ये पण आता 2 खासदार आम्ही 2 महिलाच आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. पण नक्कीच ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज आज महिलांना संधी दिली जाते. आज आम्ही महिला जर बघितलं तर 50% आज आम्ही महिला उमेदवार म्हणून निवडून आणायचा प्रयत्न करतोय. विधानसभा असेल, लोकसभा असेल, तर आज महिलांचं नेतृत्व करायची कुठे ना कुठे संधी आज भारतीय जनतेच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे. इथे राजू मामांनी सांगितलं की ह्या देशाचं नेतृत्व करणारे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आहे, आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे आपले नेते आदरणीय देवेंद्रजी आहे, ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आदरणीय गिरीश भाऊ असतील, संजू भाऊ असतील, यांच्या माध्यमातून आपल्या ह्या जिल्ह्याला पुढे घेऊन जायचं आहे. ह्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाचा विकास आपल्याला करायचा आहे, प्रत्येक शहराचा विकास आपल्याला करायचा आहे. आणि जेव्हा एक हाती सत्ता असते तेव्हा त्या शहराचा, त्या गावाचा विकास होतो. आणि जेव्हा गावाचा, शहराचा विकास होतो तेव्हा राज्याचा विकास होतो, तेव्हा देशाचा विकास होतो. त्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या येणाऱ्या निवडणुकांमध्ये सगळ्यांनी पूर्ण ताकदीने जोर लावायचा आहे, पूर्ण ताकदीने आपण ग्राउंडवर उतरायचं आहे. आणि जेवढेही भारतीय जनता पार्टीचे आपले सदस्य आहे त्यांना जास्तीत जास्त मतांनी आपल्याला निवडून आणायचं आहे. आणि आपण बघितलं असेल की जळगाव जिल्ह्यामध्ये आणि खास करून रावेर मतदारसंघामध्ये मी म्हणेल की प्रत्येक नगरपालिकेसाठी, प्रत्येक नगर परिषदसाठी सगळीकडे आपलं भारतीय जनता पार्टीचं पॅनल उभा आहे. तर आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करावा एवढंच मी बोलेल. कारण की आता आपल्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री येणार आहे, आदरणीय गिरीश भाऊ येणार आहे, म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता सगळ्या उमेदवारांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते. आणि ही निवडणूक आपल्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ह्या निवडणुकीचे परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर सुद्धा दिसणार आहे. म्हणजे परत पुढची निवडणूक ही सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांची आहे. म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने उतरावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करते. एवढं बोलून इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. या ठिकाणी मंचावर काही क्षणातच महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष